तर या निकालावर नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। हिंदूंची बदनामी करणाऱ्यांना जोरदार चपराक मिळाली। मालेगाव निकालावर नितेश राणेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दहशतवादाचा रंग हिरवा असल्याचं सिद्ध झालंय असंही नितेश राणेंनी म्हटलंय। काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी श्रीकांत शिंदेंनी केली आहे। हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्याच्या चपराक मिळालेली आहे। म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिम्मत कोण करू नये। परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे, हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार। फक्त वोट बँकच्या पॉलिटिक्ससाठी काँग्रेसनी हिंदू संघटनांशी ह्या ब्लास्टला जोडलं, RSS सारख्या मोठ्या संघटनांशी या ब्लास्टला जोडलं। पण आज 17 वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे। मला वाटतं काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे, कारण की त्यांच्या नेत्यांनी पी चिदंबरमनी 2008ला भगवा दहशतवाद हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं, पण आज त्या नरेटिव्हला हाणून पाडण्याचं काम देखील कोर्टाने केलं।